नमस्कार मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ खूपच महत्त्वाचा आहे कारण आज आपण अशा एका छोट्याशा वस्तूबद्दल बोलणार आहोत जी प्रत्येक घरात असते, पण तिचा प्रभाव किती मोठा असतो हे फार कमी लोकांना माहीत असतं। होय मित्रांनो, आज आपण बोलणार आहोत घरातील घड्याळ आणि त्याची दिशा याबद्दल। तुम्हाला माहीत आहे का, घरात लावलेलं एक छोटंसं घड्याळ तुमच्या वेळेचा वेग, पैशांची आवक, मानसिक शांती आणि नशिबाची चाल सगळं काही बदलू शकतं। अनेक घरांमध्ये आपण घड्याळ फक्त भिंत मोकळी आहे म्हणून किंवा डिझाईन चांगलं दिसतं म्हणून लावतो, पण वास्तुशास्त्रानुसार घड्याळ ही फक्त वेळ दाखवणारी वस्तू नाही, ती जीवनाची गती दर्शवते। जर घड्याळ चुकीच्या दिशेला लावले असेल तर कामं वेळेवर पूर्ण होत नाहीत, सतत उशीर होतो, पैसा येऊनही टिकत नाही आणि आयुष्यात एक अज्ञात अडथळा जाणवतो। म्हणूनच मित्रांनो, आज हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। घड्याळ कुठल्या दिशेला लावावे? वास्तुशास्त्रानुसार घरातील घड्याळ पूर्व किंवा उत्तर दिशेला लावणे अत्यंत शुभ मानले जाते। पूर्व दिशा म्हणजे सूर्याची दिशा। ही दिशा दर्शवते नवी सुरुवात, प्रगती, यशाचे नवे मार्ग। पूर्व दिशेला लावलेले घड्याळ घरात उत्साह, सकारात्मकता आणि आत्मविश्वास वाढवते। उत्तर दिशा म्हणजे कुबेराची दिशा। या दिशेला घड्याळ लावल्याने आर्थिक अडचणी कमी होतात, उत्पन्नाचे नवे स्रोत निर्माण होतात, पैशाची बचत वाढते। या दोन दिशांना लावलेले घड्याळ वेळेवर काम होण्यास मदत करते आणि आयुष्याची गती योग्य मार्गावर आणते। घड्याळ कुठे लावू नये? इथेच बहुतांश लोक मोठी चूक करतात। दक्षिण दिशेला घड्याळ लावणे अशुभ मानले जाते। याचे दुष्परिणाम म्हणजे कामं अडकतात, निर्णय चुकीचे होतात, खर्च वाढतो, मेहनत करूनही अपेक्षित यश मिळत नाही। तसंच मित्रांनो, बंद, तुटलेले किंवा वेळ चुकवणारे घड्याळ घरात ठेवू नका। वास्तुशास्त्र सांगते, बंद घड्याळ म्हणजे थांबलेली प्रगती। कॅलेंडरबाबतही ही चूक करू नका। फक्त घड्याळच नाही मित्रांनो, कॅलेंडरची दिशा देखील तितकीच महत्त्वाची आहे। कॅलेंडर नेहमी उत्तर किंवा पूर्व भिंतीवर लावा। मागील वर्षाचे कॅलेंडर घरात ठेवू नका। दर महिन्याची तारीख वेळेवर बदला। जुने कॅलेंडर म्हणजे जुनी ऊर्जा, थांबलेली वेळ, अडकलेली प्रगती, जे नकळत तुमच्या यशाला अडथळा आणते। घड्याळाबाबत या छोट्या पण महत्त्वाच्या चुका टाळा। घड्याळ नेहमी चालू स्थितीत ठेवा। फार मोठा आवाज करणारे घड्याळ टाळा। बेडरूम मध्ये थेट पलंगासमोर घड्याळ लावू नका। देवघरात घड्याळ न लावलेलेच चांगले। घड्याळ नेहमी स्वच्छ ठेवा। लक्षात ठेवा मित्रांनो, स्वच्छ आणि योग्य ठिकाणी लावलेले घड्याळ बरोबर सकारात्मक ऊर्जा। घड्याळाची वेळ नेहमी बरोबर ठेवा। घड्याळाची वेळ पुढे मागे असेल तर आयुष्यातील निर्णयही चुकतात असे मानले जाते। आठवड्यातून एकदा घड्याळाची वेळ तपासणे शुभ मानले जाते। गोल घड्याळ अधिक शुभ मानले जाते। वास्तुशास्त्रानुसार गोल आकाराचे घड्याळ सतत प्रगती दर्शवते। चौकोनी किंवा त्रिकोणी घड्याळ टाळलेले बरे। घड्याळाचा रंग देखील महत्त्वाचा। पांढरा, क्रीम, सोनेरी रंग सकारात्मक ऊर्जा वाढवतात। काळा किंवा गडद लाल रंग टाळलेले चांगले। उत्तर दिशेला लावलेल्या घड्याळासाठी हिरवा किंवा निळा रंग शुभ। प्रवेशद्वाराजवळ घड्याळ लावावे का? मुख्य दरवाजाच्या समोर थेट घड्याळ लावणे टाळा, कारण वेळ घराबाहेर निघून जाते असे मानले जाते, पैसा टिकत नाही। बेडरूम मधील घड्याळाचे नियम: पलंगाच्या माथ्याच्या बाजूला घड्याळ लावू नये। डिजिटल घड्याळ सतत चमकत असेल तर झोपेवर परिणाम होतो। भिंतीवरील शांत, साधे घड्याळ योग्य ठरते। मुलांच्या खोलीतील घड्याळ: मुलांच्या अभ्यासाच्या खोलीत पूर्व दिशेला घड्याळ लावल्यास एकाग्रता वाढते, वेळेची शिस्त लागते, अभ्यासात सातत्य येते। खूप आवाज करणारे घड्याळ अशुभ। टिक जास्त आवाज करणारे घड्याळ मानसिक तणाव वाढवते, घरात अस्वस्थता निर्माण करते। जुनी, न वापरातली घड्याळे साठवू नका। कपाटात, ड्रॉवरमध्ये ठेवलेली बंद घड्याळे देखील नकारात्मक ऊर्जा साठवतात। खराब घड्याळ दुरुस्त करा किंवा घराबाहेर काढा। सकाळी घड्याळ पाहून दिवस सुरू करा। सकाळी उठल्यावर सकारात्मक ठिकाणी लावलेले घड्याळ पाहणे दिवसाची सुरुवात शुभ बनवते। कॅलेंडरवरील चित्रेही महत्त्वाची। निसर्ग, देवतांचे, पर्वत, नदी यांची चित्रे शुभ। युद्ध, दुःख, एकटेपणा दर्शवणारी चित्रे टाळा। छोटा वास्तू उपाय: जर दक्षिण दिशेला घड्याळ काढता येत नसेल तर त्या भिंतीवर तांब्याचा स्वस्तिक किंवा लाल रंगाचा छोटा डॉट लावा। हा उपाय नकारात्मकता कमी करतो असे मानले जाते। मित्रांनो, आयुष्यात वेळ हीच सर्वात मौल्यवान संपत्ती आहे। जर वेळेची दिशा बरोबर असेल
तर नशीब साथ देतं, मेहनतीचं फळ मिळतं आणि आयुष्य योग्य गतीने पुढे जातं. आजच तुमच्या घरातील घड्याळ, कॅलेंडर यांची दिशा तपासा. कदाचित तुमची प्रगती इथेच अडकलेली असेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच महत्त्वाच्या वास्तू उपायांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.